विषयी म्हणजे मी माझं नाव, माझ्या वडिलांचं नाव, मी माझी शाळेचं नाव, माझ्या कामाचं सर्व असं विस्तृत त्याला इंग्लिशमधून करायला सांगितलं जातं आणि डायसवरती त्याला प्रेझेंट करायला सांगितलं जातं. अशा प्रकारे 3rd नंबर पुस्तकमध्ये आहे. त्याच्यानंतर व्होकॅब्युलरीची काही पुस्तकं बनवली आहेत. त्याच्यानंतर स्पोकन बुक आहे. इंग्लिश ही 3 प्रकारची असते. एक ग्रामर, एक स्पोकन आणि एक स्मार्ट. ग्रॅमेटिकल ही जो विद्यार्थी शाळेला जातो, कॉलेजला जातो, त्याला ग्रॅमेटिकल लागते. सेकंड स्पोकन लागते, जी बोलण्यासाठी इंग्लिश असते. ग्रामर आणि स्पोकनचा काही अटॅचमेंट होत नाही. वेगवेगळ्या लँग्वेजेस आहेत, पण शिकवताना आम्ही इथं ते शिकवतो. आणि जेव्हा त्याला स्मार्ट लँग्वेज केव्हा लागते, जेव्हा त्याची डिग्री होते, ग्रॅज्युएशन होतं आणि जेव्हा नोकरीला जातो, तेव्हा त्याला स्मार्ट लँग्वेज यूज करावी लागते. जसं की आपण विचारतो, तुझं नाव काय? तर त्याच्यामध्ये व्हॉट इज युअर नेम असं बोललं जातं. पण व्हॉट इज युअर नेमला इंग्लिशमध्ये मराठीमध्ये तुझं नाव काय हेच होतं. पण जर स्मार्टनेसमध्ये बोलावं लागलं तर त्याला